नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं 7 राउंड्स एंटरटेनमेंटमध्ये स्वागत करतो. मराठा समाजातील वधूवरांसाठी एक खुश खबर आहे, कारण त्यांच्यासाठी एका वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा वधूवर मेळावा कोणत्या तारखेला आहे, किती वाजता आहे, याचे ठिकाण काय आहे, याची एंट्री फी किती आहे, येताना काय घेऊन यायचंय, हा वधूवर मेळावा कोणत्या संस्थेने आयोजित केला आहे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे ह्यापुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवू शकू. हो, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण मी तुम्हाला 3 अशा टिप्स सांगणार आहे की तुमचे पैसेही वाचतील आणि जास्तीत जास्त स्थळही दिसतील. महाराष्ट्रातील विश्वसनीय विवाह संस्था सकल मराठा सोयरी ग्रुप या संस्थेने हा वधूवर मेळावा आयोजित केलेला आहे. खरं तर ही संस्था म्हणजे 53 वधूवर केंद्रांनी एकत्र येऊन निर्माण केलेला एक ग्रुप आहे. आणि एकत्र येण्याचं कारण एकच, मराठा समाजातील वधूवरांना सुयोग्य जोडीदार मिळावा आणि त्यांचं लग्न लवकर ठरावं. आतापर्यंत 6588 प्रथम वधूवरांची लग्न आणि 918 विधवा, विदूर आणि घटस्फोटित वधूवरांची लग्न जमवण्यात या संस्थेला यश मिळालेलं आहे. आणि ही संस्था पुन्हा एकदा घेऊन आली आहे मराठा समाजातील वधूवरांसाठी एक वधूवर मेळावा. प्रथम विधवा, विदूर, घटस्फोटित, दिव्यांग, शेतकरी अशा सगळ्याच वधूवरांसाठी हा मेळावा खुला आहे. हा मेळावा आहे येत्या 19 तारखेला, म्हणजेच 19 नोव्हेंबर 2023 रविवारचा दिवस आहे. आणि म्हणून माझी वधूवरांना विनंती आहे की मला कंटाळा आलाय, मला आराम करायचा आहे, मला बोर झालंय, म्हणून आई बाबा तुम्हीच हा वधूवर मेळावा अटेंड करा, मी येत नाही, अशी कारणं काढू नका. हा मेळावा तुमच्यासाठी आयोजित केलेला आहे, म्हणून तुम्ही स्वतः या मेळाव्याला हजेरी लावा. तुमच्याबरोबर पालक नक्कीच येऊ शकतात, पण मर्यादित जागा असल्यामुळे कॅन्डिडेट आणि त्यांच्याबरोबर एकच पालक अपेक्षित आहे. यामुळे काय होईल की जास्तीत जास्त वधूवरांना मेळावा अटेंड करण्याची संधी मिळेल. येताना तुमच्या बायोडेटाच्या 2 कॉपीज, फोटोज आणि एक ID प्रूफ घेऊन यायला विसरू नका. त्याचबरोबर एक पेन आणि नोटपॅड पण घेऊन या. त्याचं कारण असं की जर एखादं स्थळ तुम्हाला आवडलं तर त्या स्थळाची माहिती तुम्ही नोट डाऊन करू शकाल. मेळाव्याची वेळ आहे सकाळी 10 ते दुपारी 3. माझी सर्वच वधूवरांना विनंती आहे की मेळाव्याची वेळ जरी 10ची असली तरी अगदी 10लाच तिकडे पोहोचू नका, 15-20 मिनिटं अलीकडे पोहोचा. यामुळे तुमची आणि आयोजकांची गैरसोय होणार नाही. आणि तसंच जी मंडळी लांबून प्रवास करून येणार आहेत त्यांनी परतीचं तिकीट जर ते ट्रेनचं किंवा बसचं बुक करणार असतील तर 3चं करू नका, साधारण 1 तासाचा बफर ठेवा, 4, 4:15चं बुक करा. त्याचं कारण असं की मेळाव्या संपल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला एखाद्या स्थळाशी किंवा त्याच्या पालकांशी काही संवाद साधायचे असतील तर तुमची घाई गडबड होणार नाही. या मेळाव्याचा पत्ता आहे यशवंतराव चव्हाण सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज रोड, नगर परिषद, श्रीरामपूर, अहमदनगर. या मेळाव्याचे नाव नोंदणी शुल्क आहे 300 रुपये, जे तुम्ही ऑनलाईन पण पे करू शकता. या मेळाव्या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधून तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. रजिस्ट्रेशन जर तुम्हाला या मेळाव्यासाठी करायचं असेल तरीही याच नंबरवर कॉल करा. आता वेळ झाली आहे आपल्या टिपची. एकल महिला, दिव्यांग वधूवर, पोलीस विभागातील वधूवर, सैन्यातील वधूवर, शेतकरी वधूवर यांच्यासाठी हा वधूवर मेळावा विनामूल्य आहे. तुम्हाला कोणतीही फी भरण्याची गरज नाही. जर तुम्ही 300 रुपये भरून ह्या मेळाव्यासाठी सीट कन्फर्म केली तर तुम्हाला फक्त मेळाव्याच्याच दिवशी नाही तर पुढे 1 वर्षासाठी स्थळं दिसणार आहेत. कसं काय? सकल मराठा सोयरी या वेबसाईटवर तुम्हाला 1 वर्षासाठी ऍक्टिव्ह मेंबरशिप मिळणार आहे. मेळाव्यासाठी नाव नोंदणी करताना तुमचा व्हॉट्सअप नंबर आयोजकांबरोबर शेअर करायला विसरू नका. त्याचं कारण असं की मेळाव्याच्या दिवशी जे वधूवर येणार आहेत त्यांची माहिती आणि इतरही अनेक वधूवरांची माहिती अशी एक लिस्ट बनवून आयोजक तुमच्या बरोबर एक PDF फाईल शेअर करणार आहेत. चला तर मग तुम्ही जर स्वतः लग्नाचे वयाचे असाल तर आज स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करून रजिस्ट्रेशन कंप्लीट करा. तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाच्या वयाचे असेल तर ह्या व्हिडिओची लिंक त्यांच्याबरोबर शेअर करा आणि आपण सगळेच मिळून मराठा समाजातील वधूवरांचं लग्न लवकर ठरण्यासाठी प्रयत्न करू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा. हो, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.